अनुष्का मृत्यू प्रकरण आता यवतमाळातही उमटलं आहे. यावेळी संतापलेल्या संघटनांनी चौकशीची मागणी केलेली आहे. लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 6वीची विद्यार्थिनी अनुष्का किरण पाटोळे हिचा संशयास्पद मृत्यूचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. 3 जानेवारी 2026 रोजी घडलेली ही घटना केवळ आत्महत्या नसून व्यवस्थेचे अपयश आणि हत्या असल्याचा आरोप करत यवतमाळ येथील विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदन सादर केले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या अनुष्का दिदीला न्याय मिळालाच पाहिजे या घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी परिसर हेलावून गेले होते. सकल मातंग समाज आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अनुष्काचा मृत्यू हा विद्यालय प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि मानसिक छळाला परिणाम असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी 2 महिला कर्मचाऱ्यांवर बीएनएस आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले असले तरी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची जोर धरत आहे. निवेदन देताना गाडगी वानखडे आणि अनघा धावस्कर या 2 लहान मुलींनी आपल्या दिदीसाठी न्यायाची मागणी केली आहे. तेव्हा उपस्थित अधिकारी आणि नागरिकांचे डोळे पाणावले. हा केवळ भावनिक क्षण नसून यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर विचारलेला मोठा प्रश्न होता. आपल्या भविष्याची अधिकारी गमावली आहे. मातंग समाज शांत आहे म्हणून आम्हाला गृहीत धरू नका. न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन छेडले जाईल असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे म्हणाले. यावेळी लहुजी शक्ती सेना, विदर्भ मातंग समाज संघटना, साहित्य व कला विकास फाउंडेशन यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोषींना कठोर शिक्षा करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास हे आंदोलन संपूर्ण राज्यात पेटण्याची शक्यता आहे. यावेळी आरएन न्यूजला काही पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया. आज आम्ही यवतमाळकर तसेच मातंग समाजातील विविध सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन लातूर येथील घडलेल्या कुमारी अनुष्का पाटोळे या लहान मुलीच्या जीवितात ज्या शिक्षण संस्था चालकांनी जो तिचा मृत्यू हा खून केला आहे आणि त्याला दाखवून आत्महत्या घोषित करत आहेत. होतकरू अशी विद्यार्थिनी ती, भविष्य घडणारी, जिच्या बोलण्या वागण्यातून नेहमी असं झळकत होतं की ती भविष्यात एक कामयाब आणि एक होतकरू मुलगी, तसेच समाजाला चालना देणारी एक स्त्री, जशी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याच पद्धतीने आमची अनुष्का आमच्या समाजाची मुलगी घडणार होती. परंतु या जवाहर विद्यालयाच्या प्रशासनाने, शैक्षणिक संस्था यांनी तिला जे जगासमोर दाखवलं आहे की तिने आत्महत्या केली आहे, परंतु ती 12 वर्षाची चिमुकली मुलगी, होतकरू अभ्यासू, ती काय आत्महत्या करू शकणार? या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही इथे तिला न्याय मिळवण्यासाठी इथे आलेलो आहे. जर आम्हाला संविधानिक मार्गाने जर न्याय मिळत नसेल तर या निवेदन देण्यात असलेल्या दिवशी याच्यानंतर आम्ही जे काही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू त्या सर्वस्वी जबाबदार शासन राहील, प्रशासन राहील. याची दखल त्यांनी घ्यावी आणि आमच्या मुलीला न्याय द्यावा अशी अपेक्षा करतोय. या ठिकाणी संपूर्ण सकल मातंग समाज आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत. कारण आमची अनुष्का किरण पाटोळे नावाची आमची समाजाची एक होतकरू आणि उज्ज्वल भविष्य घेऊन संकल्पना आणि विचार घेऊन स्वप्न पाहणारी मुलगी आज तर या ठिकाणी हत्या झालेली दिसत आहेत. त्या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाची ती 6वीची विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी बनावट असा त्या ठिकाणी दृश्य निर्माण करून तिला आत्महत्या केल्याचं बनावट त्या ठिकाणी दाखवल्या येत आहे. परंतु अशी ही घटना नसताना त्या ठिकाणी आम्ही सगळे विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज अनुष्काचं प्रतीक म्हणून गार्गी आणि अनघा या ठिकाणी आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी सविनय मार्गाने निश्चितच जे दोषी लोक आहे त्या ठिकाणी SIT निर्माण करून त्या ठिकाणी खोलापर्यंत जाऊन वास्तव काय आहे जे दाखवले जात आहे ते चित्र ते फार विचित्र आहे आणि निश्चितच या चित्राच्या मागे वास्तविकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि ते जे कोणी या ठिकाणी दोषी असतील त्याला फासावर चढवण्यासाठी आम्ही सगळ्या सामाजिक संघटना एकत्र आलेलो आहोत. आणि हा लढा इथेच थांबणार नसून आम्ही सविनय मार्गाने जात असताना निश्चितच आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने सुद्धा आम्ही जाणार आहोत. अण्णाभाऊ साठे सविनय मार्गाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपला लढा दिला, वस्ताद लहुजी साळवेंनी या ठिकाणी
त्या देशाला संघटित करून त्या उग्र अहिंसात्मक माध्यमातून आम्ही पुढे गेलेलो असा वारसा लाभलेला मातंग समाज आहे. आणि आज या मातंग समाजावरती सर्व चहूबाजूने जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हल्ले होताना दिसत आहेत. हे थांबले पाहिजे आणि जर थांबत नसेल तर आम्हाला अहिंसक लढासुद्धा वस्ताद दौंडी साळवेंच्या माध्यमातून आम्हाला द्यावं लागणार आहे. त्यासाठी मी प्राध्यापक संजय वानकडे आणि विविध समाज संघटना या ठिकाणी सर्वजण आहेत. आमच्या भगिनी उद्याचं भविष्य त्यासाठी लढा आहे, यासाठी आम्ही जमलेलो आहोत. निश्चितच आम्हाला या संविधान मार्गाच्या माध्यमातून आम्हाला यश मिळणार आहे. जर मिळालं नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये उग्र आंदोलन या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रभर करणार आहोत. यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण मीडियासुद्धा या ठिकाणी आपली दखल घेऊन आमच्या मागण्या आणि आमच्या भावना निश्चितच समाजापर्यंत पोहोचवूया ही विनंती. धन्यवाद.